चला तर मंडळींनो, आता आपण खमण ढोकला बनवूया। यासाठी लागणारे इंग्रेडियंट्स आपण घेतलेले आहे। 2 वाटी रवा, 2 वाटी बेसन आणि दही हे घेतलेले आहे। पुढे आपण यात हळद ॲड करूया, स्वादानुसार नमक, साखर आणि थोडे तेल हे मिक्स करून घेऊया। आणि थोडे पाणी सुद्धा ॲड करूया। हे आता आपलं बॅटर तयार आहे। हे आपण ढोकळे पात्रामध्ये आधी तेल लावून घेऊया। हे इडली पात्र आहे, यात थोडे पाणी घेऊया। आता आपण त्या बॅटरमध्ये इनो ॲड केलेले आहे, त्याला आपण छान आता मिक्स करून घेऊया। हे छान मिक्स झाले की आपण याला पुढे ढोकळा पात्रामध्ये ॲड करूया। आता हे आपण बॅटर ढोकळा पात्रावर टाकलेलं आहे। आता आपण याला इडली पात्रामध्ये 15 ते 20 मिनिट वाफेवर शिजू देऊया। हे आपलं ढोकळ्याचं मटेरियल तयार झालेलं आहे। फ्लफी असा ढोकळा आपला तयार आहे। यासाठी लागणारे तडका आता आपण बनवूया। हे तेल घेतलेले आहे, त्यावर जिरा, मिरची, कढीपत्ता, थोडी साखर आणि पाणी हे थोडंसं मिक्स करून घेऊया आणि याला थोडा वेळ शिजू देऊया। उकळी आली की यात थोडे कोथिंबीर ॲड करूया आणि थोडा वेळ शिजू देऊया। मग हा आता तयार असलेला तडका आता आपण ढोकळ्यावर टाकूया। छान अशी चवदार यायला मदत होईल। आपण पाहू शकता याला फ्लफीनेस पण आलेले आहे। आता आपण याला कापून घेऊया। हे पाहून घ्या, आपला ढोकळा तयार आहे आणि फ्लफीनेस पण खूप छान प्रकारे आलेला आहे। खूप टेस्टी असा ढोकळा बनलेला आहे। तुम्ही पण नक्की प्रयत्न करा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। ही चटणी खोबऱ्याची